नितीन, आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी। मलकापूर नगर परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष शिवसेनेचे उमेदवार नितीन काशीद यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा बुधवारी मलकापूरच्या साईनगर येथे संपन्न झाली। यावेळी नामदार डॉक्टर अतुल भोसले, अशोकराव थोरात, महादेव पवार, तानाजी देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांची व उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होती। या जाहीर सभेत बोलताना तानाजी देशमुख म्हणाले, प्रभाग क्रमांक 1 मधील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आमचे सहकारी असलेले सन्माननीय नितीन काशीद साहेब, त्याचबरोबर आमच्या शिंदे काकी यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात। वास्तविक पाहता या साईनगर विभागातील समस्या ह्या अनेक वर्षापासून, साधारणतः 2000 सालापासून साईनगर विभाग जसाच्या तसाच आहे। गेले 18 वर्ष या विभागातील जनतेची मनोहर शिंदे व त्यांच्या काँग्रेसच्या सर्व बगलबच्च्यांनी जी फसवणूक करून व दिशाभूल करून, बुद्धिभेद करून, मत मागून सत्तेमध्ये आजपर्यंत येत गेले। या विभागातील जनतेने आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे। 26 जानेवारी 2017 रोजी या विभागातील समस्यांची डॉक्युमेंटरी दैनिक तरुण भारतमध्ये प्रसिद्ध केली होती। बाबा, ज्या ठिकाणी आता आपलं स्टेज आहे त्या स्टेजच्या पाठीमागं या मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी दळबद्री आघाडी झालेली आहे, उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण गटांची, ह्या दोघांची मिळून जी आता जी युती झालेली आहे, त्याच उंडाळकर गटाने या विभागातील नागरिकांचं सांडपाणी अडवलेलं आहे। या पाठीमागं या विभागातील जे सांडपाणी जे जातं हे पलीकडे असणाऱ्या बैल बाजारच्या परिसरामध्ये जात होतं, पण काही वर्षापूर्वी बाजार समितीने त्या ठिकाणी कॉन्क्रीट ओतून या विभागातील सांडपाणी पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे। आणि आज हीच मंडळी या विभागातील जनतेला मत मागण्यासाठी येत आहे। त्यामुळे या जनतेने इथल्या विचार करून निर्णय घेतला पाहिजे। त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न असा आहे की या विभागात गेले अनेक वर्ष सत्ता भोगणारे माननीय शंकरराव चांदे आप्पा यांचे आता वंशज पण आलेत निवडणुकीत। आतापर्यंत त्यांनी गेले 20 वर्ष सत्ता भोगली, त्यानंतर आता त्यांचे जे पुतणे आहेत ते सुद्धा आता निवडणुकीत, म्हणजे घराणेशाही, काँग्रेसने आजपर्यंत जी जपलं घराणेशाही व जोड उचलू संस्कृती, त्याचाच परिपाक म्हणून त्यांचे आता वंशज या निवडणुकीत उभे आहेत। मी व्यक्तिगत टीका करणार नाही, पण बाबा आपणास एक निदर्शनाची गोष्ट आणतो की या वारणा हॉटेलच्या पाठीमागं चांदे यांची जमीन आहे, शेतजमीन। त्या शेतजमिनीवर आरक्षण पडलं होतं। त्या जमिनीवरचं आरक्षण मनोहर शिंदे यांनी उठवलेलं आहे। ही गोष्ट या लोकांच्या निदर्शनास आणून देतोय। आणि त्याच विभागातील नवरंग हॉटेलच्या पाठीमागं शरफुद्दीन शेख नावाचं एक इसम आहे, एक नागरिक आहे। त्या नागरिकाच्या घरावर मोकळा प्लॉट आहे, त्या घरावर मोकळ्या प्लॉटवर आरक्षण टाकलेलं आहे। का तर त्या प्लॉट मधून जो रस्ता जाणार आहे तो रस्ता त्यांच्या पूर्वाश्रमीचे, म्हणजे दिवटे पवार म्हणून जे आहेत त्यांनी प्लॉटिंग केलेलं आहे। त्या प्लॉटिंग पर्यंत जाण्यासाठी त्या गरीब नागरिकाच्या प्लॉट मधून अक्षरशः त्यांनी तो रोड नेलेला आहे। मुळात तो 1च गुंठ्याचा प्लॉट आहे। तर अशा गोरगरिबांना मारायचं आणि धनिकांना तारायचं हे धोरण जे काँग्रेस व त्यांच्या बगलबच्च्यांनी राबवलेलं आहे, यांना आळा बसवण्यासाठी येणाऱ्या 27 तारखेला शिवसेना भाजप युतीचे उमेदवार व सर्व 9 प्रभागातील उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावे व येणाऱ्या 27 तारखेला कमळासमोरील व प्रभाग क्रमांक 1 मधील धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून या सत्ताधाऱ्यांना, मुजोर सत्ताधाऱ्यांना घरी बसवावे, यासाठी मी सर्वांना विनंती करतो। आणि भारतीय जनता पक्षाच्या हातात तुम्ही सत्ता द्या। या विभागातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत। जर आम्ही त्या समस्या सोडवल्या नाहीत तर पुढच्या 5 वर्षानंतर आम्ही तुमच्या दारात मत मागायलाही येणार नाही, ही या निमित्ताने सांगतो। त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवून
आमच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजय करावं एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी आपल्याला एवढी विनंती करणार आहे की आपल्या या वार्ड क्रमांक 1 मधील आपण सर्व मतदार बंधू भगिनी आहात. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही निवडणूक आम्ही का व कशासाठी लढवत आहोत या संदर्भात आम्ही एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. हा जाहीरनामा आपल्याला घरोघरी देण्यात आलेला आहे. हा जाहीरनामा म्हणजे भाजपाचा 16 कलमी वचननामा आहे आणि माननीय डॉक्टर अतुल बाबा आणि आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती सारिकाताई गावडे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना आश्वासन दिलेलं आहे की या जाहीरनाम्यामध्ये आपल्या विकासाच्या संदर्भात मलकापूर, आगाशिवनगर, शास्त्रीनगर, साईनगरसह सर्व विभागातील नागरिकांचा समतोल समान विकास व्हावा म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही काय काय करू हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. माझी आपल्याला विनंती राहील की आपण हा जाहीरनामा काळजीपूर्वक वाचा. आपल्याला जर तो जाहीरनामा पटला तर 27 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपच्या कमळ या चिन्हापुढील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या असं मी म्हणेन. आपण एक गोष्ट लक्षात घेऊया, ही जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या पूर्वीचा थोडक्यात मी आपल्याला थोडासा इतिहास सांगणार आहे. तो इतिहास असा आहे की सन 2000 साली निवडणूक झाली. आपल्या इथून काही उमेदवार निवडून गेले. 2005 साली काँग्रेस विचाराची सत्ता मलकापूरमध्ये नगरपंचायतीच्या अगोदर असणाऱ्या ग्रामपंचायतीवरती आली. त्यावेळी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी काही आश्वासनं दिली होती. त्या आश्वासनामध्ये ज्याचा तानाजीरावनी उल्लेख केला त्याप्रमाणे या सबंध वसाहतीमधलं पावसाचं मोठं येणारं पाणी, गटरचं पाणी आम्ही बंद पाईप करून खालच्या बाजूला काढू आणि आम्ही कराडच्या ड्रेनेज योजनेला जोडू असं आश्वासन दिलेलं होतं. माझ्याकडे त्यांचा जाहीरनामा आहे. 2008 साली निवडणूक झाली. या 2008 सालच्या निवडणुकीमधला जाहीरनामा पहा. 2013 साली निवडणूक झाली. 13 सालच्या निवडणुकीमधील जाहीरनामा पहा आणि तुम्हाला काय आश्वासनं कालच्या सत्ताधाऱ्यांनी आणि विशेषतः उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी दिली होती याचा बारकाईनं तुम्ही अभ्यास करा. पहा, आठवून पहा. तुम्हाला इथं सभा घेऊन शंकरप्पा चांदे आणि मनोहर शिंदे काय सांगत होते तर हे पाणी ना आम्ही लगेच काढू. इथली सगळी जी काही दुरावस्था आहे, इथले रस्ते असतील, इथलं हे उघडं गटर आहे. मला यायला थोडा वेळ झाला कारण इथंच माझी 10 मिनिटं गेली की बाजूला 3 फूट खाली खोल गटर आहे. केव्हा पाय घसरेल आणि त्यात मी पडेल आणि कपाळ मोक्ष होईल सांगता येत नाही. असं हे गटर तुमच्या नशिबाला आलेलं आहे. हे गटर कधी बंद झालं नाही. इथलं पाणी कधी बाहेर निघालं नाही. तानाजीरावनी उल्लेख केला की या गटरचं पाणी इथं पुढच्या बाजूला मार्केट कमिटीनं अडवलेलं आहे. मित्रांनो, हे पाणी मार्केट कमिटीनं अडवलेलं नाही. तानाजीराव, हे मार्केट कमिटीनं पाणी अडवलेलं नाही. हे पाणी मनोहर शिंदे आणि शंकरप्पा चांदे यांनी अडवलेलं आहे. कारण हे पाणी जर पुढच्या बाजूला काढलं तर तुमची अडवणूक कशी करायची पुन्हा? तुमचं काम एका झटक्यात पूर्ण केलं तर पुन्हा तुम्ही त्यांच्या दारात जाणार कसे? म्हणून तुमचं काम कधी पूर्ण करायचं नाही, फक्त तुम्हाला आश्वासनं द्यायची. त्यांना अडचणीचं काहीच नाही हो. ज्यांनी पाणी अडवलं असं तानाजीराव देशमुख आता म्हणाले, त्यांच्याच पाया पडत मनोहर शिंदे, शंकरप्पा चांदे आत्ता पण गेले होते की तुम्ही आम्हाला मदत करा, तुम्ही आम्हाला तुमचे उमेदवार द्या. त्यांना उमेदवार मिळाले का? मिळाले नाही. आज त्या ठिकाणी व्यासपीठावरती मनोहर शिंदे आणि ही सगळी मंडळी उभा राहतात, भाषणं करतात. आज जर मनोहर शिंदेनी मनात आणलं, शंकरप्पा चांदेनी मनात आणलं आणि त्यांनी माननीय विलास काका किंवा त्यांच्या पार्टीला जर विनंती केली तर येत्या 2 दिवसात हे पाणी खालच्या बाजूला निघू शकतं असं माझं मत आहे. त्यांनी येत्या 2 दिवसात हे पाणी काढावं. आम्ही आमची इथली उमेदवारी मागं घेऊ. माझं आव्हान आहे त्यांना, तुमची हिंमत असेल तर नगरपंचायतमध्ये तुम्ही आतापर्यंत सत्ता भोगली आणि आता ज्यांनी पाणी अडवलेलं आहे ते आणि तुम्ही एकत्र निवडणूक लढवताय, मग आता हे पाणी का बाहेर काढत नाही?
आता तर संधी आली तुम्हाला. मित्रांनो, बंधू भगिनीनो, विचार करा. निवडणुकीमध्ये खोटी आश्वासनं द्यायची, तात्पुरती मैत्री करायची, पुन्हा त्यांनाच टांग मारायची. ज्यांच्या बरोबर आता ते निवडणुकीला सामोरे चाललेले आहेत त्यांना किती त्रास दिलेला आहे हे इथं जर त्यांचे कोणी भक्त असतील, मी त्यांच्या बरोबर होतो, किती त्रास दिलेला आहे. तरी पण आता एकत्र आहे. आणि माझ्यावर आणि मदनदादांच्यावर असं एक पत्रक ते काढतात, सहज बाबा सांगतो. ते असं म्हणतात की अशोकराव थोरातांच्या विरोधात मदनराव दादांनी टीका केली होती. होय, केली होती. नाही कोण म्हणताय. मदनदादा मोहिते, डॉक्टर सुरेश बाबा भोसले किंवा डॉक्टर अतुल बाबा भोसले ही माणसं अशी आहेत, मी आपल्याला सांगतो की जर एखाद्या बरोबर राजकीय विरोध असेल तर तो राजकीय विरोध सुद्धा ते प्रामाणिकपणे करतात. आणि जेव्हा मैत्री करायची ती मैत्री सुद्धा प्रामाणिकपणे करतात. ते पाठीत कधी खंजीर खुपसत नाही. माझ्यावर मदनदादा टीका करत होते, मी त्यांच्यावर करत होतो. आज आम्ही दोघे मिळून मलकापूर मधली सत्ता भाजपच्या आणि अतुल बाबांच्या हातात देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करतोय. आम्ही प्रामाणिक आहोत. 2015 साली कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. 3 पॅनेल त्या ठिकाणी होती आणि इंद्रजित मोहिते मदनदादांचं जे पॅनेल होतं, या पॅनेल बरोबर सुरुवातीचे काही दिवस मनोहर शिंदे आणि ही सगळी मंडळी होती. शेवटच्या 4 दिवसात, कारण अविनाश मोहिते यांच्या पॅनेलला मी होतो, शेवटच्या 4 दिवसात अविनाश मोहित्यांना भेटून मदनदादाच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम मनोहर शिंदे तुम्ही केलं का नाही याचं उत्तर द्या. हे आम्ही करत नाही असलं, हे आम्ही असलं करत नाही. आणि त्याच्याही पलीकडचा भाग आपल्याला महत्वाचा सांगतो की जेव्हा मलकापूर नगर परिषदेची सत्ता तुम्हाला हवी होती तेव्हा 2013 साली आदरणीय बाबांच्या घरी दुःखद प्रसंग होता. त्यांनी निवडणुकीकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. तरी परंतु मनोहर शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर सुरेश बाबांच्याकडे, डॉक्टर अतुल बाबांच्याकडे 10 वेळा पाया पडायला त्या ठिकाणी गेले आणि तुमचे उमेदवार द्या, तुम्ही आम्ही एकत्र निवडणूक लढवूया म्हणून सांगितलं. बाबांनी उमेदवारी दिली, काही निवडणुकीला मदत केली, तुम्हाला निवडून आणायला त्यांनी भाषणं केली, अगदी आमच्यावर सुद्धा टीका केली मदनदादांनी. तुम्ही त्याचे पांग काय फेडले? तर त्यांचे पांग असे फेडले की 2014 साली आदरणीय डॉक्टर अतुल बाबांच्या वरती टोकाची टीका या मंडळींनी केली. एवढंच नव्हे तर पुढच्या त्या सबंध 5 वर्षामध्ये आदरणीय अतुल बाबांनी अनेक वेळा तुम्हाला नगरपंचायतीच्या कारभारासाठी लागणारा निधी हा भाजपाच्या सरकारकडून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुनगंटीवार साहेब, चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून निधी आणायला त्यांनी मदत केली, त्यांनी शिफारस केली. म्हणजे तुम्हाला निवडून दिलं, तुमचा कारभार चालावा म्हणून निधी तुम्हाला मिळण्यासाठी प्रयत्न केले. एखाद्या रस्त्याच्या भूमिपूजनाला तरी तुम्ही डॉक्टर बाबांना बोलवलं का कधी? एखाद्या इमारतीच्या किंवा एखाद्या शाळेतल्या खोलीच्या उद्घाटनाला तरी तुम्ही त्यांना कधी बोलवलं का? बोलवलं नाही याचं उत्तर मनोहर शिंदे द्या. नाही तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्याबद्दल आज एक मी शब्द वापरणार आहे, ज्याची मदत घ्यायची त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसायचा, त्यांच्याशी बेईमानी करायची, हे मनोहर शिंदेच्या रक्तात आहे. म्हणून आपण विचार करा, ज्यांची त्यांनी मदत घेतली, पृथ्वीराज चव्हाणांनी मदत घेतली. मदनदादा इथं सभेला असते तर त्यांनी सांगितलं असतं तुम्हाला की मदनदादांनी त्यांच्या आमदारकीसाठी किती प्रयत्न केले. त्याच मदनदादांचे पाय छाटण्याचा प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा केला. आम्ही आज नाव घेऊन टीका का करतोय? तर तुम्ही आमच्यावर टीका करत असताना वाटेल ते शब्द वापरताय, वाटेल तसा प्रचार करताय, सोशल मीडियावर वाटेल ते टाकताय. त्याचा एकदा समाचार घेणं आम्हाला आवश्यक आहे. आणि म्हणून या वार्ड नंबर 1 मधील हे साईनगरचा जो संबंध भाग आहे, इथं गोरगरीब माणसं राहतात, इथं कष्टकरी लोक राहतात,
या सर्वसामान्य माणसांना मला एवढं विचारायचं आहे की तुम्ही नगरपंचायतमध्ये एखादा दाखला आणायला गेला तर तो दाखला कधी तुम्हाला एका हेलपाट्यात मिळाला का? नाही मिळाला. कारण तो मिळणारच नाही. कारण उपनगराध्यक्ष आणि त्यांच्या सत्ताधाऱ्यांनी अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे की सातत्यानं तुम्हाला हेलपाटे घालायला लावायचे, सातत्यानं नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध दाखले देताना तुमच्या खिशाला कात्री लावायची. अहो, जर तुमच्या घरी एखादा दुर्दैवी प्रसंग झाला असेल, कुणाचा मृत्यूचा दाखला काढायचा असेल, माणूस दुःखात असतो, मृत्यूची नोंद झालेली असते, परंतु दाखला एका हेलपाट्यात मिळत नाही आणि जो कराडमध्ये मोफत मिळतो तो इथं 30 रुपये घेतल्याशिवाय देत नाहीत. तुम्हाला जर तुमच्या घरावर कर्ज काढायचा आहे, 7/12चा उतारा आहे, इमारत बांधलेली आहे, तो कर्ज काढण्यासाठी लागणारा इमारतीचा उतारा, एखाद्या इतर शासकीय कामासाठी, पासपोर्टसाठी, रेशनिंग कार्डसाठी, मतदान ओळखपत्रासाठी तुम्हाला जर घराचा उतारा काढायचा असेल तर एका हेलपाट्यात तर मिळतच नाही, पण पुढच्या वर्षाचा टॅक्स भरा, त्याशिवाय आम्ही दाखला देत नाही असं म्हणतात. काही लूट चाललेली आहे, काही मनमानी चाललेली आहे. तुमच्या या विभागामध्ये तुम्ही कुणालाही विचारा, जर कुणाची विवाहाची नोंद करायची असली तर 450 रुपये, बँकेचा बोजा चढवायचा तर 350 रुपये, आणि याच्याशिवाय जर बँकेचा बोजा उतरायचा असला, तुम्ही कर्ज फेडला असलं तरी सुद्धा 250 रुपये घेतल्याशिवाय तुम्हाला दाखला मिळत नाही. म्हणजे हे सर्वसामान्यांना कमीत कमी पैशात दाखले द्यायचे आहेत. हे दाखले सुद्धा या ठिकाणी तुमची लूट केल्याशिवाय देत नाहीत. असलं प्रशासन मनोहर शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्या ठिकाणी नगरपंचायतमध्ये लावलेलं होतं. हे सगळं पाहिल्यानंतर आपण पाहिलेलं आहे की पाणी पुरवठा योजनेचा सारखा गवगवा केला जातो. 24/7 पाणी पुरवठा योजना, पाणी चांगलं का वाईट हा भाग मी सोडून देतो, पण तुमच्यापैकी कुणीतरी नळ कनेक्शन मागितलंय आणि ते नळ कनेक्शन तुम्हाला 1 महिन्यात, 6 महिन्यात, 8 महिन्यात मिळालंय का? तुम्हाला त्या ठिकाणी ज्याचा उल्लेख भाऊ भाऊ असा झाला, खरं वास्तविक भाऊ हा शब्द चांगल्या प्रकारे वापरला जातो, आमच्या भगिनींना माहिती आहे. हा भाऊ नाही तिथं बसलेला, हा पैसे खाणारा एक प्रकारचा बकासूर त्या ठिकाणी बसलेला, त्याची भूक भागत नाही. अशा या माणसानं इथं पाण्याची पावती आहे मी आणलेली, कुणाला बघायची असेल तरी झेरॉक्स प्रत आहे. एक नळ कनेक्शन मिळण्यासाठी या ठिकाणी गजानन कृष्णा शेवाळे या नावाच्या आगाशिवनगर मधल्या एक जणाची ही पावती आहे. नळ मीटरला 12,000 रुपये, जोडणीसाठी 8,000 रुपये, 20,000 रुपये झाले. आणि पुढं 3 पावत्या आहेत बाबा याच्यामध्ये, त्यापैकी एक पावती आहे 1,500 रुपये डिपॉझिट, दुसरी पावती आहे 432 रुपये. ह्या पावतीला नावच नाही, या पावतीला नाव नाही. कुणाला बघायचे असेल, पत्रकाराला बघायचे असेल आपण बघा. आणि तिसरी पावती आहे राजलक्ष्मी इंडस्ट्रीज तालुका कराड, बिल कितीचं 1150. काय करायचं आहे, तुमचं जे मीटर बसवलंय ना, हे देखणं मीटर, नाजूक मीटर, इस्रायलवरनं आणलेलं मीटर, त्या मीटरला एक चेंबर बनवायचा आहे. 2 विटा अशा आणि 2 विटा अशा. सदाभाऊ मागणगिरी आमच्या इथं आहेत. असं चेंबर बनवायचा खर्च 1150 रुपये. मनोहर शिंदेना माझं उघड चॅलेंज आहे, कुठल्याही वाहिनीवरती तुम्ही चर्चेला माझ्या बरोबर या. अतुल बाबाचं वगैरे कुणाचं नाव घ्यायचं नाही, तुम्ही आधी माझ्या बरोबर चर्चेला या. आपण समोरासमोर बसूया की हे विनाकारण शिरात आणून बोलायचं, मोठमोठ्यानं बोलायचं, सभा घ्यायचं, त्यापेक्षा चॅनेलवर बसूया. आमचे थोरात वगैरे इथं चॅनेलची मंडळी आलेली आहेत, साम TV आहे, आपण कोणाच्या तिथे बसू आणि आपण लाईव्ह लोकांना दाखवून देऊ. मी काय प्रश्न विचारतो तुम्ही उत्तरं द्या, तुम्ही काय प्रश्न विचारा मी उत्तरं देतो. जर त्याच्यामध्ये तुमचा पराभव झाला तर तुमचं पॅनेल काढून घ्या, आमचा पराभव झाला तर आम्ही आमचं पॅनेल काढून घेऊ. मोहिते भोसले या कुटुंबानी अनेक असे कार्यकर्ते तयार केलेले आहेत. मी आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगणार आहे, मी कृष्णा सहकारी कारखान्यावरती सर्व्हिस केली. जयवंतराव अप्पांनी मला त्या ठिकाणी 4-5 वर्ष सेवा करायची संधी दिली आणि त्यानंतर मला ग्रामपंचायतीला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला त्यांनी मदत केली.
आप्पांचे जे विचार मी ऐकले, यशवंतराव मोहिते भाऊंचे जे विचार ऐकले, हे विचार मी कायम माझ्या हृदयात जोपासलेले आहेत. या दोघांच्यावर मी कधी टीका केलेली नाही. त्यांच्या तालमीत थोडंसं मी तयार झालेलो. त्यामुळं सर्वसामान्यांची सेवा करणं, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीमध्ये काम करत असताना आपले हात स्वच्छ ठेवणं, आपलं मन निर्मळ ठेवणं, लोकांची जमेल तेवढी सेवा करणं, हा वसा आणि वारसा आम्ही त्यांच्याकडून घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की आपण बाकी सगळं हे करण्यापेक्षा या मलकापूरचा विकास कसा झाला, काय झाला, बाबा आपल्याला सांगतील. माझा दिलेला वेळ आता संपत आलेला आहे, परंतु मी आपल्याला एक दोन गोष्टी सांगणार आहे आणि थांबणार आहे. जसं ही लूट चाललेली आहे, त्याच पद्धतीनं मलकापूरच्या सर्व प्रशासनामध्ये त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला, त्या भ्रष्टाचाराचं सगळं मोजमाप, त्याचं सगळं ऑडिट शासकीय ऑडिटर करतात. त्यांनी, मी नगरपंचायत स्थापन झाल्यापासून गेल्या 8 वर्षाचे ऑडिट मेमो काढून ठेवलेले आहेत. या प्रत्येक ऑडिट मेमोमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार, अनियमितता झाल्याच्या नोंदी त्या ऑडिटरने केलेल्या आहेत. माझं सरळ आव्हान आहे, नगराध्यक्षांना मी म्हणत नाही, परंतु माझी उपनगराध्यक्ष मनोहर शिंद्यांना आहे, हे ऑडिट मेमो मी तुमच्या पुढे ठेवतो. या ऑडिट मेमोमध्ये झालेला भ्रष्टाचार, गोंधळ, हे सगळं, याचं तुम्ही काहीतरी आम्हाला समर्पक उत्तर द्या. निवडणूक मलकापूरची आहे, निवडणूक रेठरेची नाही. निवडणूक लोकसभेची नाही. राफेलवर आणि नोटाबंदीवर तुमचे नेते बोलतायत, त्यांना म्हणावं खाली या, तिथं तसलं बोलू नका. मलकापूरच्या निवडणुकीत मलकापूरचे प्रश्न घेऊया. ऑडिट मेमोच्या माध्यमातून तुमच्या चेल्यानं गेल्या 10 वर्षात आणि ग्रामपंचायतीच्या 5 वर्षात किती भ्रष्टाचार केलेला आहे, ह्याचे ऑडिट मेमो घेऊन मी त्या ठिकाणी बसतो. तुम्ही त्याची उत्तरं द्या. तुमची हिंमत असेल तर आता, हिंमत नसेल तर लगेच पुन्हा, किंवा निवडणूक आम्ही जिंकणार आहोत, नगराध्यक्ष आमचा होणार आहे, सदस्य आमचे होणार आहे, त्यांना तर मी सांगणार आहे ह्याचं बघा काहीतरी ऑडिट मेमोचं. पण त्यांनी नाही केलं ना तर मी हायकोर्टमध्ये जाणार आहे. हायकोर्टमध्ये जाणार आहे. मलाही थोडंसं कोर्टबाजी येते. आणि हायकोर्टच्या माध्यमातून तुमच्या संबंध या भ्रष्टाचाराची चौकशी लावून ज्यांनी ज्यांनी तुमच्या सहकार्याने त्याच्यात हात घातलेला आहे आणि आपलं तोंड घाण केलेलं आहे, त्या सर्वांना मी त्यांची योग्य शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. कारण हा जनतेचा पैसा आहे. तुम्ही जनतेच्या पैशावरती आईश केलेली आहे. तुम्ही जनतेच्या पैशावर हैदराबादवरनं रोपं आणलेली आहेत. या रस्त्याला एक पण रोप दिसत नाही. हा नारळ हा या प्लॉट मालकाने लावलेला आहे. हे इथं झाड आहे ना, या प्लॉट मालकाचं आहे. आणि मलकापूर हरित केलं म्हणता. कुठं हरित केलं मलकापूर? आज दुपारी फोटो काढून पाठवलेत मी एक मुलाखत दिल्या बाबा कर्मधर्म संयोगांना. नगरपंचायतीच्या पुढं एक मेलेलं झाड आहे आणि त्याला ती करंडी आहे आणि त्याच्यावरच मनोहर शिंदेच्या बॅनरचा आणि त्याचा स्वतःचा फोटो आहे. मी त्यांना सांगितलं शूटिंग करा. हैदराबादवरून आलेली ही रोपं कशी पडलेत ती. 2 वर्षात 10 लाख रुपयाची रोपं. आणि विशेष म्हणजे फॉरेस्ट विभाग, वन विभागाकडनं मोफत घेतलेली, सामाजिक वनीकरण विभागातनं मोफत घेतलेली रोपं कुठं गेली? म्हणजे रोपं त्यांच्याकडून मोफत घेतली नगरपंचायतला म्हणून. हैदराबादची रोपं आणली आणि लागण केली. लागण केलेल्या रोपावरती 2 वर्षामध्ये त्या रोपाला पाणी घालण्यासाठी, त्याला खत घालण्यासाठी खर्च केला. मी शेती करतो, माझा उल्लेख नेहमी लोक आता शेतीमित्र करतात. शेतीमित्र कसा आहे मी माहिती आहे? महाराष्ट्र सरकारने मला पुरस्कार दिलेला आहे 2008 साली. रोपं एका वर्षात केवढी मोठी होतात मला माहिती आहे. 38 लाख रुपये खर्च केलेला रोपं सांभाळण्यावर 14व्या वित्त आयोगातून. म्हणजे गेल्या 2 वर्षातली रोपं 38 लाख अधिक 10 लाख 48 लाख रुपये खर्च केलेला आहे. आणि रोपं कुठं आहे? रोपं गेली बाहेर. रोपं आणलीच नाहीत काय. आणि न लावलेल्या रोपांना
हे लोक पाणी घालतात, रोप उगवल, आज उगवल, उद्या उगवल, मग उगवल. आमचे शंकरप्पा तर फार तज्ञ आहेत शेतीत म्हणे, त्यांची इथं शेती आहे असं म्हणतात. अहो त्यांची शेती बरं का, तुम्हाला सांगायचं, आरक्षण टाकलं तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. आमच्या जमिनीवर मोजून आरक्षण टाकलं बऱ्याच जणांच्या, आमचे पाहुणे आमके तमके सगळे. आम्ही म्हणलं ठीक आहे, आम्ही आंदोलन केलं, आरक्षण चुकीची टाकू नका. आरक्षण टाकली, तुम्ही जर ग्रीन झोन टाकला तर तिथल्या शेतकऱ्यांना, प्लॉट धारकांना काही करता येत नाही, कर्ज काढता येत नाही, विकता येत नाही किंवा काही करता येत नाही. असं करू नका. लोक त्या धास्तीनं केवळ झुरून झुरून मरतील. पण त्यांनी ऐकलं नाही, आरक्षण टाकली. आणि मग ती आरक्षण टाकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की चुकून आपल्या 2 मित्रांचे आरक्षण त्यात पडले. एक शंकरप्पा आणि दुसरे तिथले नाना रायनाक. मग नाना रायनाकांनी आपले चांद्याप्पांचं आरक्षण ते उठवलं पाहिजे. मग ते आरक्षण उठना म्हणल्यावर चांद्याप्पा बी तिथनं उठना आणि नाना बी उठना. अहो काय करायचं, दोघं उठना, तिनं आरक्षण उठना. पृथ्वीराज चव्हाण उठून उभे राहिले. माझं किती डोकं खाताय म्हणले. हे नाही म्हणले, हे आरक्षण उठवलं पाहिजे, नाही तर आपलं काही खरं नाही. उठवलं आरक्षण. अहो गरिबाच्या जमिनीवर तुम्ही आरक्षण उठवत नाही, तुम्ही आपल्या मित्रांच्या जमिनीवर आरक्षण उठवता. आणि उठवलेल्या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी 10-10, 15-15 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी प्लॉट पाडायचा व्यवसाय करता. काय चाललंय तुमचं? म्हणजे तुम्ही वृक्षारोपण आणि झाडं याच्यामध्ये काही कुणाला सोडत नाही, आरक्षणामध्ये कुणाला काही तुम्ही सोडत नाही. आणि अशा प्रकारे हा तुमचा कारभार चाललाय. तुमचा कारभार जनतेने ठरवलंय. आता तुमच्या कारभाराला सुट्टी द्यायची. आता बरेच दिवस झाले ना, तुम्ही कंटाळला असाल आता खाऊन. आता हात तरी धुतला पाहिजे. हात धुवा, विश्रांती घ्या, बाजूला बसा थोडे दिवस. आणि आमच्या तरुण पिढीला, या ठिकाणी आमचे नितीन काशीद आहेत, या ठिकाणी आमच्या शिंदेताई आहेत, आमच्या डॉक्टर सारिकाताई गावडे आहेत, भाजपाच्या वतीने सगळे लढत आहेत. आणि भाजपाचं नेतृत्व, या संबंध पॅनेलचं नेतृत्व, मलकापूरमध्ये ज्यांनी मलकापूरचा विकास घडवला, खऱ्या अर्थानं चेहरा मोहरा बदलला, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि मेडिकल कॉलेज आणि इतर सगळ्या संस्था काढून ज्यांनी बाजारपेठ मलकापूरची फुलवली, त्या आदरणीय डॉक्टर अतुल बाबा या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्या हातात आपल्याला ही सत्ता द्यायची. कशासाठी? मलकापूरच्या विकासासाठी. 24/7 योजनेचं पाणी मागेल त्याला मिळालं पाहिजे, मीटर फुकट मिळालं पाहिजे, पाणी चांगल्या दर्जाचं मिळालं पाहिजे. फसलेली भुयार गटर योजना पुन्हा करायची आहे. आपल्याला या ठिकाणी उत्तम प्रकारचे रस्ते करायचे. रस्त्याच्या बाजूने आपल्याला खरं खुरं वृक्षारोपण करायचं आहे. आपल्याला या आमच्या इथं भगिनी बसलेल्या आहेत, यांना सुरक्षितपणे वावरता येईल यासाठी या संबंध मलकापूरमध्ये CCTV कॅमेऱ्याचं जाळं बसवायचं आहे. आम्हाला शिक्षणाची उत्तम सोय करायची आहे. आम्हाला या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखायचा आहे. आम्हाला इथला गरीब आणि श्रीमंत सारखाच समजून बरोबर घ्यायचा आहे. अल्पसंख्याक आणि सर्वसाधारण जी माणसं आहेत, जाती धर्मातले आहेत, ह्या जातीमध्ये धर्मामध्ये सलोखा राखायचा आहे, शांतता पाहिजे. भाजप हा सर्वांचा पक्ष आहे. मागासवर्गीयांचा आहे, इतर मागासवर्गीयांचा आहे, मुस्लिमांचा आहे, मराठ्यांचा आहे, सगळ्यांचा आहे. सगळे एका छत्राखाली आहेत. अशा या चांगल्या पक्षामध्ये माननीय डॉक्टर अतुल बाबा काम करतायत. आणि ते सगळं चांगलं वातावरण मलकापूरमध्ये आणायचं आहे. आणि हे आणण्यासाठी आपण माननीय डॉक्टर अतुल बाबांना या ठिकाणी साथ करायचे. आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी, आमच्या मुलीबाळींच्या रक्षणासाठी, आमच्या मुलीबाळींच्या उत्तम प्रकारच्या शिक्षणासाठी, आमच्या सर्वसामान्य गरीब माणसाच्या घरातली चूल पेटली पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, त्याला 4 घास सुखाचे खाता आले पाहिजेत. हे स्वप्न जे माननीय स्वर्गीय जयवंतराव अप्पांनी बघितलं, जे स्वप्न पुढं सत्यात आणण्यासाठी प्रयत्न माननीय डॉक्टर सुरेश बाबा करतायत, अतुल बाबा प्रयत्न करतायत, यासाठी आम्हाला त्यांना बरोबर घ्यायचं आहे. आमच्या प्रगतीचं ओझं त्यांच्या समर्थ खांद्यावर टाकायचं आहे. आम्हाला काय हवं आहे, आम्हाला काय कमी जास्त झालं तर आमच्यासाठी त्यांनी धावून यावं, म्हणून आम्हाला त्यांच्याकडे सत्ता द्यायची आहे. लुटीसाठी नाही,
मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, फार मोठ्या आणि श्रीमंत घराण्यातली ही सगळी मंडळी आहेत. त्यांच्या इकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये जमीन सगळं आहे, त्यांना सर्व ऐश्वर भोगता येतं, तरी सुद्धा ते यामध्ये उतरलेत. केवळ सामाजिक कार्याचा कळवळ आहे म्हणून यात उतरलेत. माता बंधू भगिनी, आपल्याला विनंती आहे, हीच वेळ आहे सत्ता बदलण्याची, हीच वेळ आहे तुमच्या माझ्या प्रगतीची दारं खुली करायची, हीच वेळ आहे प्रगतीचा हा प्रवाह जो या लोकांनी अडवलेला आहे तो फोडून पुढं वाहता ठेवायचा. आणि म्हणून ही वेळ तुम्ही साधा. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. अगदी मला काही मित्र म्हणाले चौकटीत टाकण्यासारख्या आहेत. आता मी त्या काय फार साहित्य बोलत बसत नाही, तर परंतु आपण बराच वेळ झाला या ठिकाणी थांबलेला. या बाबा म्हणतात चौकट, थोडस पृथ्वीराज चव्हाणांच्या संदर्भात काही गोष्टी बोलल्या पाहिजेत. कारण सतेज पाटील नावाचे एक छोटे माजी मंत्री, छोटे आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांना छोटे का मी म्हणतो, विचारानच फार लहान माणूस. तो कोल्हापुरात नाही, इथं प्रचाराला येतो माणूस नेहमी, आणि इथं येऊन ते आम्हाला काहीतरी शानपणा तिथल्या सभेत सांगत होते की पृथ्वीराज चव्हाण फार मोठा माणूस आहे, त्यांच्यावर टीका करू नका. मान्य आहे मला, पृथ्वीराज चव्हाण मोठे आहेत, विद्वान आहेत, विद्वत्ता प्रचूर आहेत, मुख्यमंत्री होते. एकच प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे की 1978-1980 साली शिवदर्शन सहकारी साखर कारखाना काढायचं ठरलं. शिवदर्शन सहकारी साखर कारखाना पोचले. दादा कल्याणी, स्वर्गीय दादा कल्याणी, त्याचे चीफ प्रमोटर विलासराव काका, बाबूराव काळे, अगदी भास्करराव शिंदे सुद्धा, मी ज्यांनी मलकापूरचा विकास घडवला असं त्यांचा मुलगा फक्त सांगतो, बाकीच काय त्या गेलेल्या व्यक्तीबद्दल मी बोलत नाही. हे सगळे त्याच्यात होते. दादा कल्याणी वारले आणि मग सर्वांच्या पुढे प्रश्न पडला. आणि विशेष सांगायचं म्हणजे मी स्वतः त्यांच्या बैठकीला होतो. मग ते असं म्हणाले सगळेजण, अंतुले आता मुख्यमंत्री झालेले आहेत आणि काँग्रेस सत्ता आली आणि स्वर्गीय काकींचं दिल्लीमध्ये फार वजन आहे आणि पृथ्वीराज चव्हाण सुद्धा चांगले आहेत, होतकरू आहेत, आपण त्यांना चीफ प्रमोटर करू आणि शिवदर्शन सहकारी साखर कारखाना उभा करू. झालं, त्यांना चीफ प्रमोटर केलं. अंतुले साहेबांनी राज्य सरकार त्यांच्या हातात असल्यामुळं कारखान्याला बँकेत खातं उघडायची परवानगी दिली. खातं उघडलं बँकेत, शिवदर्शन सहकारी साखर कारखाना, चीफ प्रमोटर मान्य पृथ्वीराजजी चव्हाण. शेअर्ससाठी लोकांनी 250 रुपये प्रमाणे पैसे भरले. किती भरले, काय भरले, मला फारसं डिटेल आकडा माहीत नाही. खातं उघडलं. कुठल्या खात्यात? बँकेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आझाद चौक शाखा, कराड. पैसे जमा झाले. कारखाना कुठं आहे? तुम्ही ढेबेवाडी रोडनी जाताना दुर्बीन घेऊन जावा ढेबेवाडी पर्यंत, दोन्ही बाजूला कुठं कारखाना दिसतोय का बघा. लोक वाट बघतात, आम्ही वाट बघतोय. आता येईल कारखाना, मग येईल इंडस्ट्रियल लायसन्स, मग येईल. इंडस्ट्रियल लायसन्स येईना. आणि एकदा त्यांच्या घरातली चर्चा आम्हाला काही लोकांनी सांगितली. घरात चर्चा चालली होती. ती चर्चा अशी, आपण दिल्लीला असतो आणि इथं कारखाना कोणासाठी काढायचा? कारखाना काढून कुणाच्या ताब्यात द्यायचा, असा प्रश्न. म्हणजे इथं कारखाना काढला तर दुसऱ्याच्या ताब्यात दिला आणि तिसरे त्याच्यावर मालक होतील. आपण दिल्लीला असतो, आपल्याला तर कारखान्याचं झंझट नको, कारखान्याचं लायसन्स मिळत नाही म्हणून सांगा. तेही सांगायचं धाडस झालं नाही. पृथ्वीराजजी चव्हाण, मी तुम्हाला नम्रपणे लहान असून प्रश्न विचारतो की शिवदर्शन सहकारी साखर कारखान्याचं काय झालं, त्याच्या शेअर्सचं काय झालं, हे पहिल्यांदा या राज्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्याच्या जनतेला सांगा आणि मग कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर टीका करा. त्याच्या अगोदर टीका करायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. नैतिक अधिकार मुळीच नाही. अनेक बाबी आहेत मित्र. या विरोधी पार्टीचं जेवढं उघडायला जाईल तेवढं काळच दिसणार. किती वेळ उघडणार. पण मी आपल्याला एवढंच म्हणेन की तुम्हाला मला जर आपल्याला प्रगतीकडे जायचं असेल तर हा संबंध 10-12 वर्षाचा काळा कुट्ट अंधाराचा हा चॅप्टर आहे, तो संपवा. आदरणीय अतुलबाबांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या वतीनं उभा राहिलेले सगळं पॅनेल आणि सारिकाताई गावडे हे आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांचं कमळ हे चिन्ह आहे. कुणी काही सांगेल, इकडे तिकडे काही करू नका. सरळ या तुमच्या 1 नंबर वॉर्डमध्ये
आपले जे उमेदवार आहेत शिवसेनेचे त्यांचं धनुष्यबाण आहे, ताईंचं कमळ आहे आणि नगराध्यक्षपदाचं कमळ आहे. ही तिन्ही बटणं दाबा, यांना बहुमतानं निवडून द्या. क्रॉस वोटिंग वगैरे काही होणार नाही. अफवा पसरल्या जातील, आलं गेलं गेलं, इकडं अमुक झालं तिकडं, काही होत नाही. मतदार जागेवर आहे, कोणी फुटलेलं नाही. जर तुम्हाला कोणी म्हटलं ना इकडं फुटलं तिकडं फुटलं, काही फुटलेलं नाही, त्यांचं नशीब फुटणार आहे. तुम्ही काळजी करू नका, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मलकापूर शहराच्या इतिहासामध्ये थोडं आपण जाऊया की या शहराची निर्मिती कशी झाली. तर एक लहानशी वाडी म्हणून मलकापूर अस्तित्वामध्ये आलं. लहान वाडीतून रूपांतर ग्रामपंचायतीमध्ये झालं आणि ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर होत असताना स्वर्गीय करायांना असतील, स्वर्गीय यशवंतराव मोहिते साहेब असतील, स्वर्गीय जयवंतराव अप्पा असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांनी मिळून मलकापूरची ग्रामपंचायत पहिल्यांदा स्थापन केली. मलकापूर ग्रामपंचायतीची निर्मिती झाल्यानंतर कराडच्या लगतची एक लहान ग्रामपंचायत म्हणून मलकापूरची ओळख होऊ लागली. काय जाईल तसा मलकापूर ग्रामपंचायतीचा विस्तार होऊ लागला. स्वर्गीय जयवंतराव अप्पांच्या कल्पकतेमधून कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना 1980च्या दशकामध्ये झाली आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या स्थापनेनंतर मलकापूरच्या विकासाला वेग मिळाला. ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. एखाद्या शहरामध्ये एखादा मोठा उद्योग येतो, एखाद्या शहरामध्ये एखादी मोठी संस्था होते, त्यावेळेला त्या शहराचा नावलौकिक हा राज्यामध्ये देशामध्ये वाढू लागतो. किर्लोस्कर सारखी कंपनी इथं निर्माण झाली. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि किर्लोस्कर हे दोन मानबिंदू मलकापूरमध्ये निर्माण झाल्यामुळं अधिक लोक मलकापूरमध्ये येऊन स्थायी होऊ लागले आणि त्यामुळं कालांतराने मलकापूरची लोकसंख्या पुरेशी झाल्यानंतर मलकापूरचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालं. मलकापूर नगरपंचायतीचं रूपांतर मलकापूर नगर परिषदेमध्ये होत असताना अनेक लोक इथं मार्गदर्शन करतात, अनेक लोक इथं लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करतात की हायकोर्टामधून आम्हाला नगर परिषद करून मिळाली. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की हायकोर्टामध्ये काही गावामधल्या नागरिकांनी केस केली. त्या केसमध्ये हायकोर्टाने राज्य सरकारला विचारणा केली की राज्य सरकार मलकापूर नगरपंचायतीचं मलकापूर नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याच्या बाबतीमध्ये काय करतंय. राज्य सरकार असंही उत्तर देऊ शकलं असतं की मलकापूर नगरपंचायतीचं परिषदेमध्ये रूपांतर करत असताना आम्हाला ह्या अडचणी आहेत, मग आरक्षण जी टाकली आहे ती योग्य टाकलेली नाही असंही राज्य सरकार म्हणू शकलं असतं. 100 कारणं राज्य सरकारला सांगता आली असती, कोर्टाची तारीख पुढे पडली असती, कदाचित नगरपंचायतीवर निवडणूक सुद्धा झाली असती. पण राज्य सरकार प्रामाणिक आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार काम करतं. राज्य सरकारने उत्तर देताना उत्तर असं दिलं की आम्ही मलकापूर नगरपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये केलेलं आहे, असं उत्तर महाराष्ट्र राज्य सरकारने माननीय मुंबई उच्च न्यायालयाला दिलं. आणि त्यामुळे नगर विकास मंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये मलकापूरची नगर परिषद झाली आणि त्यामुळे कोणीही आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि आमच्यामुळे काहीतरी झालं असं सांगायचा कृपया प्रयत्न करू नये. राज्याचे नगर विकास मंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा नेहमी एक दृष्टिकोन आहे की राज्यामध्ये जी शहर आहेत, राज्यामध्ये ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, तिथं लोकांची सोय आणि सुविधा झाली पाहिजे. आज मलकापूरच्या बाबतीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाचा अजेंडा आहे की मलकापूर मधल्या शहरातल्या लोकांची सोय झाली पाहिजे, मलकापूर मधल्या लोकांची सुविधा झाली पाहिजे. आज मलकापूर मधल्या लोकांना सगळ्यात मोठी समस्या काय, तर मलकापूर मधल्या लोकांना पाण्याच्या मीटरसाठी 25,000 रुपये मोजावे लागतात. मला सांगा राज्यात कुठं अशी परिस्थिती आहे? मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा अशी परिस्थिती नसेल की पाण्याचं मीटर बसवायला 25,000 रुपये तिथं महानगरपालिकेला भरायला लागतात.
आज रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीला राज्य सरकारने योजना मंजूर करून दिली. योजना मंजूर करून देत असताना राज्य सरकारने त्यात उल्लेख केला की शहरामध्ये जशा पद्धतीची 24/7 योजना होते त्या प्रतीची 24/7 योजना ही या गावामध्ये व्हावी. वर्ल्ड बँकेच्या अर्थसहाय्यामधून ही योजना होत आहे आणि ही योजना होत असताना गावामध्ये 2950 मीटर सँक्शन केले. मोफत मीटर लोकांना देण्याची योजना रेठरे बुद्रुक मध्ये झाली. फक्त रेठऱ्यातच झाली नाही, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मुंडे गावामध्ये ही योजना झाली. मुंड्यामध्ये तुमचे नातेवाईक असतील त्यांना विचारा की योजना गावामध्ये कशी मंजूर झाली. खोडशीमध्ये ही योजना अशा प्रकारची मंजूर करून झाली. अहो लांब का, तुमच्या गोळेश्वर मध्ये सुद्धा अशा प्रकारची योजना मंजूर झाली. मीटरला पैसे भरायचे नाही, मोफत मीटर. आता ही योजना गोळेश्वर मध्ये 60-70% पूर्ण झाली आहे. रेठऱ्यामध्ये जवळजवळ 70-75% पूर्ण झाली आहे. मुंड्यामध्ये 60-70% पूर्ण झालेली आहे. या चारही योजना 70%च्या आसपास ऍव्हरेज या पूर्ण झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की गावामधले नागरिक सुज्ञ आहेत, आमचे पत्रकार बांधव आहेत, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, राज्य सरकारचे जे GR आहेत ते आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ. राज्य सरकारचा जो फतवा आहे तो आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ आणि आपण थोडासा वेळ काढून रेठरे बुद्रुकला जावं. आपण थोडासा वेळ काढून गोळेश्वरला जावं आणि तिथं बघावं की रेठरे बुद्रुक, गोळेश्वर, खोडशी, मुंडे इथं योजनेचं काम किती पूर्ण झालेलं आहे. पाण्याची टाकी पूर्ण झालेली आहे. कॉन्ट्रॅक्टरनी तिथं पाईपलाईन आणून टाकलेल्या आहेत. पाईपलाईन ले करायचं काम किंवा पाईपलाईन गावामध्ये पोहोचवण्याचं काम आता चालू आहे. आणि त्यामुळे ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्च मध्ये पूर्ण होणार आणि मार्च मध्ये या योजनेचं उद्घाटन कसं आपल्याला घेता येईल याच्यासाठीचं काम पूर्ण करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आता आमचा चालू. याने महाशयांनी सांगितलं भाषणात की रेठऱ्याला मीटर आहेत का बघून या. आम्ही रेठऱ्याचे जे मीटर आहेत आम्ही बघितलेले आहे. तुझ्यात हिंमत असेल तर तू ये, तुला आम्ही मीटर दाखवतो. यांनी काही सांगायची गरज नाही. शहाणपणा इथं माझे मुख्यमंत्री मागे बसलेत म्हणून त्यांच्या समोर हे 2-2 फूट उड्या मारून माईकवर बोलतात. इतर वेळेला तुम्हाला एवढं जर का संघर्षाची भूमिका घेतली असती तर इथं गटरचा प्रश्न मिटला असता. तिथं माजी आमदारांच्या पाया पडत होता, लोटांगण घालत होता की युती व्हावी, भाजपला थांबवलं पाहिजे. तेच लोटांगण या गटरची व्यवस्था होण्यासाठी घातलं असतं तर या विभागामधल्या लोकांनी तुम्हाला सुद्धा मतदान केलं. काय परिस्थिती आहे तुम्ही सांगताय की कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टने इतका कर द्यायला पाहिजे होता, तितका कर द्यायला पाहिजे होता. खुली चर्चा आहे, जाहीर करा आम्ही किती कर द्यायला पाहिजे होता. सत्ता तुमची होती, थोडी वर्ष नाही, 2005 पासून 2018 पर्यंत. आणि आमचं कायमच तुमच्याशी चांगलं नव्हतं. कारवाई करायची होती, का कारवाई केली नाही, का कोर्टामध्ये गेला नाही, का कोर्टाचा निकाल घेतला नाही. 13 वर्ष काय तुम्ही करत होता. तुम्ही जायला पाहिजे होता, निकाल घ्यायला पाहिजे होता. शेवटी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज केस आहे. जो काही निकाल होईल मुंबई उच्च न्यायालयाचा त्या निकालाशी आम्ही बांधील आहोत. त्या निकालाप्रमाणे जे काही होईल त्या सगळ्या गोष्टीला आपण तयार आहोत. पण त्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टमुळे या परिसरामधल्या लोकांना काहीतरी रोजगाराची संधी मिळाली. आरोग्याच्या बाबतीमध्ये लोकांची सुविधा झाली. लोकांना एक या परिसरामधली एक मोठी संस्था आमच्या भागामध्ये आहे हे बाहेरच्या लोकांना सांगण्यासाठी सुद्धा ताट मानेनं एक जागा झाली. आत्ताच महादेवराव पवारांनी सांगितलं की कोणतरी पेशंट होता, त्याला मदत केली आणि तो राजकीय दृष्ट्या आपल्या बरोबर नाही. साई भक्त कॉलनी आहे आणि त्यामुळं परमेश्वरांनी सांगितलंय श्रद्धा आणि सबुरी. त्यामुळे श्रद्धे आणि सबुरीनं आपण काम करायचं. साईबाबांनी कोणाकोणाला आशीर्वाद दिले असतील आणि ते आशीर्वाद देत असताना साईबाबांना नेहमी वाटत असतं की यांनी चांगल्या माणसासारखं जगावं. प्रत्येक जण जगतो असं नाही. आणि तुम्ही तो कोण माणूस आहे त्याचा नाम उल्लेख केला, असं कोणाचा नाम उल्लेख नाही करायला पाहिजे. अहो त्याचा कशाला. माजी उपनगर अध्यक्षांनी मुलीची निम्मी फी माफ करून दिली. त्याला लाज वाटते का बोलताना. त्याला लाज वाटते का बोलताना. आणि वरनं निर्लज्जपणाचा कळस बघा. देशामधल्या सगळ्यात निर्लज्ज माणसांची यादी काढली तर 5 मध्ये याचा नंबर. इतका निर्लज्ज माणूस आहे. त्यांनी काय सांगितलं की यांनी कर बुडवला. अहो आम्ही कर बुडवला होता तर तुम्हाला लाज वाटली नाही का आपल्या मुलीला तिथे ऍडमिशन देताना.
त्याच्यावर उत्तर त्यांनी तयार केलं, ही मलकापूरची शाळा आहे. मलकापूरची शाळा आहे मग कर कशाला लावतो? मलकापूरची आहे तर मग लावायला नाही पाहिजे. म्हणजे मुलीला ऍडमिशन घ्यायला मुलीचे पैसे निम्मे भरण्यासाठी मलकापूरची शाळा. आणि जर का राजकारणाचा विषय काढला तर मला यांनी कर बुडवला, आम्ही जाहीर करीन. करा की जाहीर, कोणी थांबवलेत? हात बांधलेत का तोंड बांधलंय तुमचं? बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे. सगळ्या चर्चेला आणि विचार विनिमयासाठी आम्ही तयार आहोत. नगर अध्यक्ष पदाच्या तुमच्या उमेदवार आहे. एवढं तर जाहीर करा, त्यांचं क्वालिफिकेशन आणि डिग्री कुठल्या कॉलेज मधली आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीची डिग्री आहे, शिक्षण पूर्ण झालंय का, आणि पूर्ण झालं नसेल तर कुठं त्या शिकतात, एवढं घोषित करा फक्त. आमचं काय म्हणणं नाही. तुमच्या भावाचा मुलगा कुठल्या शाळेमध्ये शिकतो हे आम्हाला जरा सांगा, आम्हाला कळायला पाहिजे. आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये तुम्ही आणि तुमच्या नातेवाईकांनी ट्रीटमेंटसाठी किती वेळा फेरफटके मारले हे एकदा मलकापूरच्या जनतेला तुम्ही सांगा. तुमचे सगळ्या आरोपांचं आम्ही उत्तर देऊ. माझं एवढंच मत आहे की माणसाने थोडं तर कृतज्ञ राहिलं पाहिजे. निवडणूक मलकापूरची, बोलताय रेट फेअरवर, निवडणूक मलकापूरची, बोलताय कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टवर, सगळ्यात जास्त कर भरणारी संस्था आहे. तुम्हाला काहीतरी तर वाटलं पाहिजे. तुमच्या या असल्या वागण्यानी, आडमुठ्या वागण्यानी किर्लोस्कर सारखी कंपनी जी एमर्सन मध्ये कन्वर्ट झाली ती कंपनी सुद्धा आज इथून गेलेली आहे. आज रोजगाराच्या बाबतीमधले प्रश्न आणि समस्या या परिसरामध्ये निर्माण झालेल्या आहेत. माता भगिनींना माझं सांगणं आहे की योग्य वेळेला योग्य माणसाचा बंदोबस्त केला नाही तर त्याचा फटका पुढच्या पिढीला बसल्याशिवाय राहत. हीच वेळ आहे. आजच आपल्याला कार्यक्रम केला पाहिजे, तो योग्य केला पाहिजे. आणि हा कार्यक्रम योग्य जर का आपण केला नाही तर पुढचे 5 वर्ष आपल्याला पश्चाताप करावा लागेल. एवढं सुद्धा आवर्जून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं. कराड शहरामधले काही लोक खूप नाराज आहेत. काही आमचे मित्र आहेत, त्यांचे खूप चांगल्या पद्धतीचे तमाशे आहेत. म्हणजे गावच्या यात्रेत वगैरे असतो ना तमाशा, तसे तमाशे. खूप नाराज आहेत. ते म्हटले आम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या घराच्या समोर आंदोलन करणार. मी म्हटलं असं करू नका बाबा, कशासाठी आंदोलन करणार आहे, ते सत्तेत पण नाहीये. नाही म्हटले, आमच्या तमाशामधले एक मुख्य 2-3 पात्र आहेत ते उचलून त्यांनी स्टेजवर नेलेत, आमचे तमाशे चालेनात. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही तुमचे जे काही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, जे कुठं निवडून आलेत, ज्यांनी काहीतरी सत्तेमध्ये काम केले, अशा लोकांना घ्या. हे तमाशातले पात्र घेऊन तुम्ही जर का मार्गदर्शन करणार असाल तर लोक तरी कशी तुमच्या बरोबर राहणार, हा सुद्धा एक मोठा प्रश्न बनलेला. आणि मी सुद्धा इथं मार्गदर्शन करत असताना सगळ्या माझ्या सहकार्यांना सांगू इच्छितो की आज मलकापूरच्या विकासाविषयी चर्चा झाली पाहिजे. पाण्याच्या मीटरची समस्या सोडवण्यासाठी चर्चा झाली पाहिजे. ड्रेनेजची एसटीपीची जी योजना झाली आहे, जी परिपूर्ण झालेली नाही, त्याच्याविषयी चर्चा झाली पाहिजे. साईनगरचा ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावण्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली पाहिजे. आज इथं मी घोषित करतो, नितीनराव, तुम्हाला ज्या वेळेला ही जनता निवडून देईल, शिंदे काकी तुम्हाला जनता निवडून देईल, आमच्या सारिकाताईंना निवडून देईल, तर आम्ही 6 महिन्यामध्ये या गटरचा प्रश्न मार्गी लावू. त्याशिवाय आम्ही इथं येणार नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो, कराडच्या नगरपालिकेचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडे आहे. मलकापूरचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडे द्या. मुख्यमंत्री आमचे आहेत, पंतप्रधान आमचे आहेत. रस्त्याच्या पलीकडे ड्रेनेजचं पाणी नेण्याचा बाबतीतला शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला देतो. काय परिस्थिती, आयडॉल सिटी या परिसरामध्ये जरासं माजी मुख्यमंत्र्यांना फिरवा. पाय त्यांचा कुठतरी घसरेल, याच्यासाठी सिक्युरिटी 4ची 8 लावायला लागेल त्यांना. इतकी इथं अवस्था झालेली आहे. इथं किती रोगराई पसरू शकते याचा कधी तुम्ही विचार केलाय? या नागरिकांच्या आरोग्याचा तुम्ही कधी विचार केलाय? 3 निवडणुका या नागरिकांची मतं घेताना लाज वाटली नाही तुम्हाला? आणि आज तुम्ही इथे येऊन शांतपणा सांगताय. निवडणुकीच्या 2 दिवसामध्ये निवडणूक फिरवू अशा मस्तीमध्ये काही लोक आहेत. अशा मस्तीमध्ये काही लोक आहेत. काळजी करू नका, 13 वर्ष या लोकांनी सोसलेलं आहे. 2 दिवसात तुम्ही काही केलं तर ही जनता भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्याच पाठीशी राहणार आहे ठामपणे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज कुठल्या विषयाची चर्चा झाली पाहिजे तर मलकापूरच्या लोकांना जो कर आपण लावतोय अनाठ आहे तो कमी करण्याच्या विषयी चर्चा झाली पाहिजे. अहो, आपल्या घराच्या मिळकतीच्या 7 बाऱ्यावर बोजा चढवण्यासाठी 450 रुपये
जन्माच्या दाखल्यासाठी 30 रुपये, दाखला घ्यायला लोकांना हेलपाटे मारायला लागतात. एखादं बांधकाम करायचं असलं तर बांधकाम सभापती जागेवर सापडत नाही. एखादं बांधकाम करायचं असलं तर किती खर्च आपल्याला करावा लागतो. पाण्याचे मीटर महिन्यासाठी कोणाच्या दारात आपल्याला जावं लागतं. जो लोकांचा अधिकार आहे त्याच्यासाठी लोकांना त्रास दिला जातो. या विषयांची चर्चा का करत नाही तुम्ही? तुम्ही चर्चा काय करता? राफेल ती विमान आहे का सायकल अर्ध्या लोकांना माहित नाही, त्याच्याविषयी चर्चा करता. देशाच्या संरक्षणाविषयी बोलायचं तर दिल्लीला जाऊन बोला. इथं कशाला आम्हाला डोक्याला त्रास कर की राफेल विमान, त्या राफेल विमानामध्ये असं झालं, त्यानंतर कुठल्या तर जस्टिसच्या बाबतीमध्ये बोलता, त्यानंतर आणखीन काहीतरी इंटरनॅशनल लेवलचे प्रश्न बोलता. मला ह्या निमित्तानं माझ्या पत्रकार बांधवांना एवढं सांगायचं आहे की काँग्रेसचे नेते इथे येतात आणि म्हणतात की आमचा नेता खूप मोठा आहे, असा आहे, तसा आहे. ठीक आहे, त्यांचा राजकीय विचार आहे, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्याची स्तुती केलीच पाहिजे. पण मला इतकंच म्हणायचंय की तुमचं एवढं महान कार्य आहे, एवढे मोठे नेते तुम्ही आहे, राज्याचं नेतृत्व करण्याची स्वप्न तुम्ही अजूनही पाहता, तर मलकापूरच्या गल्ली बोळामध्ये फिरण्याची वेळ तुमच्यावर आली का याचं तुम्ही पहिल्यांदा आत्मपरीक्षण करा. का तुम्हाला मलकापूरच्या गल्ली बोळामध्ये फिरायला लागतंय? का तुम्हाला हात जोडून वाकायला लागतंय? नमस्कार लोकांना आज करायला लागतोय कारण या लोकांची तुम्ही निराशा केलेली आहे, लोकांची तुम्ही कामं पूर्ण केलेली नाही आणि तुम्ही फक्त आम्ही करू, आम्ही आल्यानंतर असं करू, तसं करू अशी आश्वासनं भूलथापा लोकांना दिलेले आहेत. ते लोकांच्या आज लक्षात आलेलं आहे. त्यामुळं तुमचा कार्यक्रम आता या निवडणुकीच्या निमित्तानं लागल्याशिवाय राहणार नाही. एवढा आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो. आता दिल्ली दूर नाही, 27 तारखेला मतदान होणार आहे आणि 28 तारखेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. एकंदरीत मलकापूर शहरातली परिस्थिती बघितली तर स्वतः सुद्धा तुम्हाला निवडून यायला आज अडचण निर्माण झालेली आहे. या स्थितीमध्ये तुमच्या पॅनलची अवस्था झालेली आहे आणि त्यामुळे माझी सगळ्या बांधवांना विनंती की मलकापूर शहराच्या विकासासाठी, मलकापूर शहराच्या प्रगतीसाठी, मलकापूर शहरातल्या माझ्या माता भगिनींच्या हाताला काम मिळण्यासाठी, मलकापूरच्या शहरामधल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी, मलकापूरच्या भविष्यातल्या पिढीला चांगले दिवस दाखवण्यासाठी, मलकापूरमध्ये चांगली दळणवळणाची सोय होण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं. आता हायटेक त्यांचा प्रचार चालू आहे. ठीक आहे, आमची ताकद कमी आहे, आम्ही मान्य करतो. आम्ही गावाकडची लोक आहे, त्यामुळे आम्ही आमच्या मदतीला गावाकडची लोक बोलवतो. ठीक आहे, आजूबाजूची लोक आहेत, प्रेमापोटी येतात, त्यांचे कोणतरी नातेवाईक असतात, अशी आमची लोक येतात. आमची एवढी ओळख कुठं आहे की मुंबईच्या लोकांना बोलण्या एवढी आमची ओळख नाही. आता तुम्हाला लक्षात येईल की काही अनोळखी लोक हिंदीमध्ये बोलणारे सुद्धा प्रचार करत फिरायला. ते आपली नव्हे, त्या पार्टीचे, त्यांच्या एवढी आपली ताकद नाही, आम्ही मान्यच करतोय ना. मुंबईची लोक आणायची, त्यांना प्रचार करायला लावायचा, ते हिंदीमध्ये बोलतात. आता ती कोण लोक आहे काय थोडा तपास करायला लागेल. उलट सुलट चर्चा ऐकू येत. सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. थोडं माता भगिनींना माझी विनंती आहे, जरा घरचं सगळं व्यवस्थित ठेवा, सावध राहा. ही लोक यायला लागलीत प्रत्येक घरामध्ये, सगळं सावध ठेवा, टाईट ठेवा वातावरण घरामध्ये. आणि त्यानंतर आता सकाळचं वासुदेव यायला लागले. कधी आलाय का मलकापूर मध्ये वासुदेव? अहो, तुमच्या पापाचा घडा भरलाय, तुम्हाला लोक घरी घालवणार आहेत आणि तुम्ही हे बाहेरचे लोक आणताय आणि हे तमाशामधले तमाशगीर तुम्ही आणताय. ते म्हणतात की रेटराची लोक आली, रेटराची लोक आली. जास्त बोलू नको, तुला फिरू देणार नाही परत इथं. ज्यादा बोलू नका तुम्ही. तुझ्या मागा पण काही नाही, पुढं पण काही नाही, गावात तुला 10 मतं पडणार नाही. ही तुझी अवस्था. तुम्ही काय आमच्याबद्दल बोलायची गरज? आणि लोकशाही आहे. तुम्ही म्हणताय चंद्रकांत दादा पाटलांच्या पुढं मागं लुडबुड अतुल भोसले करतात. करतोय ना आम्ही, कुठं आम्ही नाही म्हणतच नाही त्याला. तुम्ही गांधी घराण्याच्या मागे पुढे लुडबुड करताय, आम्ही चंद्रकांत दादाच्या मागे पुढे लुडबुड करतोय. तुम्ही लुडबुडच करताय असंच म्हटलं पाहिजे. तुम्ही मोदी साहेबांवर टीका करताय, मग तुमची पात्रता आहे का मोदी साहेबांवर टीका करायची असं एखादा विचारू शकेल. त्यामुळे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये टीका व्यवस्थित व्हावी. आज सुद्धा मार्गदर्शन करताना मुद्दा धरून आम्ही करतो की आम्हाला हे करायचंय, हे चुकतंय, आम्हाला ही सुधारणा करायची. वैयक्तिक स्वरूपाची टीका करून तुमचं काही भलं होणार नाही. मी एखाद्या विषयी बोलून खालच्या पातळीवर जाऊन आमच्या मलकापूरचे प्रश्न सुटणार नाही.
माझ्या मलकापूरचा प्रश्न सोडवायचा असेल तर मलकापूरच्या प्रश्नाविषयी बोलावं लागेल आणि लोकांना एक आश्वासक चित्र येणाऱ्या काळामध्ये निर्माण करून द्यावं लागेल. निवडणुकीच्या निमित्तानं भाऊ आरोप प्रत्यारोप होत असतात. त्यामुळं ही खरी वस्तुस्थिती आहे की अशोकराव भाऊ पूर्वी आमच्या बरोबर नव्हते, पण अशोकराव भाऊ तुम्ही आमच्या बरोबर नव्हता त्यावेळेस सुद्धा मी तुमच्यावर अजिबात टीका केलेली नाही. तुम्ही कुठला पण व्हिडिओ काढा, 2015च्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रमुख प्रचारक पलीकडच्या पॅनलचे होता, तरी सुद्धा एक शब्द सुद्धा मी अशोकराव भाऊंच्या विषयी काढला नाही. कारण मला माहित होतं, मला भविष्याचे वेध होते की रावणाची लंका जायची असेल तर सगळे हनुमान बरोबर घ्यावे लागतील, त्याची मला जाण होती. आणि त्यामुळे मी सगळं पोटात मी घातलं आणि निवडणुकीच्या विजयानंतर सुद्धा मी तुमच्या घरी आलो आणि भाऊंना मी विनंती केली की ठीक आहे, झालं गेलं, आपण विसरूया. माझ्या मनात मी काही ठेवत नाही, कारण ज्याला पुढे जायचं असतं त्यांनी सगळ्यांना आपल्या बरोबर न्यायचं असतं. आमची बरोबर नेण्याची भूमिका आणि त्यामुळे कोणालाच आम्ही तोडून वागवलो नाही, कोणाशी चुकीचं वागलो नाही, एखाद्याने सहकार्य केलं नाही तरी सुद्धा देर से आओगे लेकिन दुरुस्त आओगे या भूमिकेने आम्ही शांत राहिलो. आणि त्यामुळं एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला नेता, या मलकापूरच्या प्रश्नाची जाण असणारा माणूस आज आमच्या बरोबर आहे मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये. आणि त्यामुळे अनेक अशी लोक आपण गोळा केली. नितीन राव सुद्धा पूर्वीच्या काळात आमच्या बरोबर नव्हते. नितीन रावांशी चर्चा केली. मी नितीन रावांना विनंती केली की नितीन राव या तुम्ही माझ्या बरोबर. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की मी शिवसेनेशी युती करतोय. आदरणीय मुख्यमंत्री साहेब म्हटले की चला चांगली गोष्ट आहे. मी उद्धवजींच्या पण कानावर घालतो की कराड पासून सुरुवात झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही युती होणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला युती होईल त्यावेळेला परत एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्याशिवाय राहणार नाही. पण यांचा भूलभुलयाचा खेळ वासुदेव फिरवतात, ते म्हणतात काँग्रेसही आहे का. अरे गरज काय, तुमच्या हिमतीवर मत मागा. ज्या लोकांना आश्वासन दिलंय त्या आश्वासनच्या पूर्ततेवर तुम्ही मत मागा. तुमच्यावर ही अशी वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या 27 तारखेला फक्त आता 4 दिवस राहिलेले. उद्याचा एक प्रचाराचा दिवस, 25 तारखेला प्रचाराचा सांगता आणि प्रचाराच्या सांगत्याच्या निमित्तानं मलकापूर मध्ये जो जनसमुदाय जमा होणार आहे, मलकापूरच्या कानाकोपऱ्यावरनं जी लोक एकत्र येणार आहेत त्या लोकांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही सुद्धा जरूर या. मलकापूर नगर परिषदेच्या समोर आपण प्रचाराचा सांगता घेतोय. तुम्ही अनुभव घ्यायला या की परिवर्तनाची लाट काय असते आणि परिवर्तन कसं होणार आहे हे अनुभव घेण्यासाठी तुम्ही सुद्धा 25 तारखेला या. आणि 25 तारखेची जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये आत्ताचे सत्ताधारी आहेत, या सत्ताधाऱ्यांना घरी बसवण्याचा ठाम निर्णय मलकापूरची जनता करणार आहे. 27 तारखेला फक्त शांत बुद्धीनं आपण जायचंय. आत गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाचे जे उमेदवार आहेत, नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय सारिकाताई कमळाचं चिन्ह, आदरणीय नितीनजी धनुष्यबाण आणि त्यानंतर शिंदेताई परत कमळाचं चिन्ह, अशी 3 मतं व्यवस्थित देऊन मलकापूरच्या परिवर्तनाला हातभार लावायचा एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मलकापूर नगर परिषदेची निवडणूक येत्या 27 जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीत भाजपा व काँग्रेस अशी समोरासमोर लढत होत आहे. भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष शिवसेनेनं प्रचारात आघाडी घेतली असून झालेली ही सभा या परिसरात शाश्वत विकास घडवणारी ठरेल हे नक्की. YZ इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, मलकापूर, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.